श्री तुमचे लक्ष्मीपूजन तुम्हीच करा. लक्ष्मीपूजनासाठी थोडक्यात साहित्याची यादी. तांब्याचे 2 कलश, चौरंग, 3 पाट, देव्हारा, 2 नारळ, 3 ताम्हणे, पूजा साहित्य ठेवण्यासाठी 1 मोठे ताट, लक्ष्मीची मूर्ती, अगरयंत्र, सरस्वती देवीचा फोटो, फळी पंचपात्र, शंख, घंटा, तेलवात घातलेले निरांजन, समई, 1 नवीन पंचा व 1 नवीन खण, आंब्याच्या पानांचे 2 ढाळे, रांगोळी, हळदी कुंकू, विड्याची देठासह पाने, 25 ते 30, 2 किलो तांदूळ, अष्टगंध, गुळ, खोबरे, नैवेद्यासाठी पेढे, बत्तासे, धणे, यथाशक्ती मिठाई, कापूर व उदबत्त्या व हार, कुंकू लावून तांबडे गेलेले तांदूळ, अक्षता 1 वाटी, 5 प्रकारची फळे, विड्यावर ठेवण्यासाठी 1 रुपयाची नाणी, 10 नाणी असावीत. एका वाटेत दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत बनवावे व इतर पदार्थ 1 चमचा या प्रमाणात. शेंदूर, काडीची पेटी, अत्तर, गणेश पूजेसाठी 11 मण्यांची कापसाची 2 वस्त्रे, देवी पूजेसाठी तशीच 2 वस्त्रे परंतु 16 मण्यांचं वस्त्र, जानवी जोड 1 व स्वतः अंगावर घेण्यासाठी 1 उपरणे, फुले, दुर्वा, बेल, 1 कोरा खण व 1 13 गुणी पानांचा विडा. पूजा आरंभ करण्यापूर्वी पूजेच्या ठिकाणी मोठा चौरंग अगर पाट मांडावा. त्याच्या खाली लहानशी रांगोळी काढावी. चौरंगावर लाल अगर पांढरे कोरे वस्त्र अंथरून त्यावर केळीचे पान ठेवावे व त्याच्या डाव्या अर्ध्या भागात 2 मुठी तांदूळ थोडे पसरून गोलाकार करावा आणि त्यावर मधोमध गणेशाचे प्रतीक म्हणून 1 सुपारी ठेवावी. पानाच्या उजव्या अर्ध्या भागात 2 मुठी तांदूळ पसरून ठेवावेत व त्यावर मधोमध 1 सुपारी आणि तिच्या भोवती गोलाकार 8 सुपाऱ्या मांडाव्यात व त्या ग्रहांच्या प्रतिकारात्मक आहेत व एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्यात 2 सुपाऱ्याची मुठभर अक्षता, दुर्वा, बेल, तुळशी असल्यास आघाड्याची पानं, शतावरीचे पान, 1 नाणे व लाल फूल टाकावे. वर विड्याची पाने लावून 1 ताम्हणात ठेवावे व त्या 2 मुठी तांदूळ पसरावे. त्यावर कुंकुवाचे मधोमध 1 स्वस्तिक काढावे व जमा खर्चाच्या व हिशोबाच्या वह्या चौरंगासमोर उघडून ठेवाव्यात. केळीच्या पानावर एका बाजूला कुबेराचे प्रतीक म्हणून 5 नाणी ठेवावीत. दिवा, समई, उदबत्त्या पेटवून ठेवाव्या. पूजा करणाऱ्याने आंघोळ करून सोवळे अगर धोतर नेसावे. खांद्यावर उपरणे घ्यावे. दोन्ही वस्त्रे धुतलेली असावीत. प्रथम आपल्या कपाळी मंगल तिलक लावावा. घरातील स्थापित देवतांच्या पुढे 5 सुपारी ठेवावी. वडीलधाऱ्या मंडळींना चरणस्पर्शपूर्वक नमस्कार करावा. एवढे झाले की सर्व पूर्व तयारी झाली. नंतर चौरंगासमोर बसून पूजेला सुरुवात करावी. आता पूजेचा विधी. तांब्याच्या दुसऱ्या कलशातील पाणी थोडे पंचपात्रात ओतून घेणे. 1 पळी पाणी डाव्या हाताने घेऊन खालीलप्रमाणे 1 मंत्र म्हणून उजव्या तळहातावर घेऊन घ्यावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. हे 1 आचमन झाले. पुन्हा अशीच कृती करावी. नंतर 1 पळी पाण्याने उजवा हात धुवून ते पाणी ताम्हणात सोडावे आणि दोन्ही हात जोडून पुढील नावे म्हणावी. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. नंतर अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेत मनात गायत्री मंत्र म्हणावा. मग दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास कोंडून एकदा म्हणावा आणि उजव्या नाकपुडीवरचा अंगठा काढून श्वास सोडत एकदा म्हणावा. म्हणजे 1 प्राणायाम झाला
मग पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेत सुरुवात करून डाव्या नाकपुडीने सोडीत मंत्र म्हणत संपवावा. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. मग हात पुसून पुढे पूजा चालू करावी. दोन्ही हात जोडून पुढील मंत्र म्हणावेत. श्रीमन् महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. कुबेरदेवतायै नमः. महापुरुषाय नमः. मातृपितृचरणकमलेभ्यो नमः. गृहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः. लम्बोदरश्च विगडो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादिभिः. विद्यारम्भे वाये च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तु स निजायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलम्. येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदेतेऽङ्घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्द्रियवरश्चामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरानो सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्वरासुरैः. सर्वविघ्नहरसमयगणाधिपतये नमः. सर्वेश्वरानन्दकार्येषु त्रयः श्रीभुवनेश्वराः. दैवादिशुन्दनसिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. तिथिर्विष्णु तदावारो नक्षत्रं विष्णुरेव योगश्चकरणश्चैव सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वजरदैवं गुणविशेषणो विशिष्टायां शुभपुण्यतिथौ संकल्पः. मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थम. आता आपल्या स्वतःच्या गोत्राचा उच्चार करायचा, स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा. गोत्र उच्चार करताना काश्यप गोत्र असेल तर काश्यप गोत्र उत्पन्नो हम आणि आपलं स्वतःचं नाव घेताना अमुक शर्मा अहम म्हणायचो. सकल सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त अभ्युदय अर्थंच श्री परमेश्वर प्रीत्यर्थं विशेषतः मम प्रतिवार्षिक अश्विन मासे महापर्वणि लक्ष्मी कुबेरदेवता अखंडित सदैव कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थं तथा च मम गृहे सदा सर्वदा सुखशांति समाधानो कायिक वाचिक अभीष्ट कामना सिद्ध्यर्थं सकल ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थं सर्वारिष्ट निवृत्ति पूर्वकम् अभीष्टफल प्राप्त्यर्थं व्यापारे लाभार्थो वार्षिकी कुबेर लक्ष्मी सहित कुबेर लक्ष्मी पूजन सहतंत्रेण करिष्ये. आता ह्याच्यानंतर सुरुवातीला गणपतीची पूजा करायची. एक सुपारीचा गणपती आपण जो चौरंगावरती मांडलेला आहे तो ताम्हणामध्ये घ्यायचा. त्याला 5 वेळा पाणी घालायचं. सुरुवातीला गणपतीचं ध्यान करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः. ध्यायामी. आपण जिथून गणपती घेतला त्या आसनावरती अक्षता ठेवायची. सिद्धिविनायक महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. त्यानंतर गणपतीला 5 वेळा पाणी घालायचं. ओम भूर्भुवस्वः महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानीयं समर्पयामि. आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. पयादी पंचामृत स्नानं 5 वेळा पंचामृत गणपतीला घालायचो.
वयस्नानं समर्पयामि, दधिस्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, शर्करास्नानं समर्पयामी. पयादि पंचामृत स्नानानंतरेण पुन्हा 5 वेळा पाणी घालायचो. शुद्धोदकस्नानं समर्पयामी, आचमनीयं स्नानीयं समर्पयामी. सिद्धिविनायक महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता स्वच्छ गणपतीची सुपारी धुवून घ्यायची, पुसायची देवाच्या वस्त्राने. आणि आपण जिथे चौरंगावरती तांदूळ मांडलेले आहेत गणपतीसाठी, त्या तांदळावरती ती गणपतीची सुपारी ठेवायची. ठेवून झाल्यानंतर त्या गणपतीच्या सुपारीवरती हातामध्ये अक्षता घेऊन व्हायच्या. सिद्धिविनायक महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता माळांचं वस्त्र जे आहे कापसाचं 11 मण्यांचं, ते गणपतीला अर्पण करायचो. सिद्धिविनायक महागणपतये नमः. कार्पास वस्त्रं समर्पयामि. ते झाल्यानंतर एक जानवी जोड असेल, एक जानवं घ्यायचं, त्यानंतर ते गणपतीला अर्पण करायचं. सिद्धिविनायक महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. त्यानंतर पळीवर पाणी, हातावरून पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. यज्ञोपवीतानंतरेण आचमनीयं समर्पयामि. त्यानंतर गणपतीला करंगळी शेजारच्या बोटाने लाल गंध लावायचो. सिद्धिविनायक महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. नंतर अक्षता व्हायच्या गणपतीला. सिद्धिविनायक महागणपतये नमः. सर्व अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. त्यानंतर हळद आणि कुंकू गणपतीला व्हायचो. सिद्धिविनायक महागणपतये नमः. वृद्ध्याय नमः. सिद्ध्याय नमः. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. आता फुले व्हायची, दुर्वा व्हायच्या. सिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रसन्न पूजार्थे दूर्वांकुरान् समर्पयामि. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. एक लाल फूल गणपतीला अर्पण करायचं. आरक्त पुष्पं समर्पयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. 2 वेळा हातावरून पाणी सोडून द्यायचं. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. सिद्धिविनायक महागणपतये नमः. गणपतीला नैवेद्य गुळ खोबऱ्याचा अर्पण करायचा. जमिनीवरती चौकोनी मंडळ करायचं पाण्याचं, आणि त्याच्यावरती गुळ खोबरं ठेवून त्याच्यावरनं 3 वेळा पाणी फिरवायचं. सिद्धिविनायक महागणपतये नमः. नैवेद्यार्थे आसादितो गुडोपहार नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. पळीवर पाणी हातावरून तांबणा सोडून द्यायचं. मध्ये प्राशनार्थे पानीयं. पुन्हा ओम प्राणाय स्वाहा, पुन्हा 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा हातावरून पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. उत्तरा भोजनं समर्पयामि. हस्तमुख प्रज्वालं तांबूलं श्रीफलं समर्पयामि. समोर एक नारळ ठेवला असेल चौरंगाच्या समोर, तर त्याच्यावरती थेंबर पाणी सोडायचं. एका विड्यावरती पळीवर पाणी सोडायचं आणि नमस्कार करायचा. सिद्धिविनायक महागणपतये नमः. फलार्थ नारिकेल महाफलं समर्पयामि. आणि हातामध्ये फूल अक्षता घेऊन गणपतीला व्हायच्या. काही प्रार्थना असेल ती मनामध्ये देवाला सांगायची. 30 सेकंद डोळे मिटायचे. काही कामना असेल तर ती गणपतीला अर्पण करायची. गणपतीला सांगायचं की आमच्या ह्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ दे, आरोग्य चांगलं राहू दे, कुटुंबाचं उत्तम प्रकारे धनधान्य ऐश्वर्याची प्राप्ती होऊ दे. असं 2 वाक्य बोलून देवाला नमस्कार करायचा, फूल व्हायचं आणि पळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं. सिद्धिविनायक महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. अनया पूजया सकल विघ्नहर्ता शुभफलदाता महागणपते प्रियंताम. आता एक कलश घ्यायचा, त्या कलशामध्ये पाणी घालायचं, त्याच्यावरती उजवा ठेवायचा. आता कलशाची पूजा आपल्याला करायची. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाजृता मूले तत्र ब्रह्मा मध्ये मातृणामृताः कुक्षौ दुजागरा सर्वे सप्तद्विभाग सुंदरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेदो यधर्मणः अंगैश्च सहिता सर्वे कलशन्धु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री जानते पुष्टिकरता आयान्तु. देवपूजार्थं दुर्दक्षैकारका सर्वे समुद्रा सरिततीर्थानि जलदानदाः आयान्तु. देवपूजार्थं दुर्दक्षैकारकाः. कलशाला 4 दिशेला गंध लावायचं. ऋग्वेदाय नमः, यजुर्वेदाय नमः, अथर्ववेदाय नमः, सामवेदाय नमः. कलशस्य वरुणाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. फूल वाहून नमस्कार करायचा कलशाला. आता आपल्याला शंखाची पूजा करायची आहे. शंख घ्यायचा, तांबणामध्ये 5 वेळा पाणी शंखाला घालायचं. शंखादौ चंद्र दैवतं कुक्ष वरुण देवता
पृष्ठे प्रजापते चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि धृतानि वासुदेवस्य चान्या शंखे तिष्ठति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विवृतकरेण नमः सर्व देवैश्च पाञ्चजन्य नमोऽस्तुते पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंखः प्रचोदयात् शंख पुसून घ्यायचा स्वच्छ चौरंगावर ठेवायचा देवाच्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा त्या शंखामध्ये 3 पळ्या पाणी घालायचं गंध फूल ठेवायचं आणि नमस्कार करायचा शंख देवताभ्यो नमः समस्तोपचारार्थे नमस्कारांत प्रभयामी आता घंटीची पूजा करायची घंटा घ्यायची तामणामध्ये 5 वेळा पाणी घंटीला घालायचं आगमार्थं देवानां गमनार्थं रक्षतां कुर्वे घंटारं तत्र देवता उहाण लक्षणं घंटिकाय नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं नमस्कारांत प्रभयामी घंटी पुसून घ्यायची स्वच्छ जागेवर ठेवायची गंध फूल अक्षता भावून नमस्कार करायचा घंटीला आता आपल्या जे चौरंगाच्या बाजूला जी समई ठेवलेली आहे तेलाची समई त्या तेलाच्या समईची पूजा करायची भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं नमस्कारांत प्रभयामी दिव्याला गंध फूल वाहून नमस्कार करायचा आता कलशाची जी पूजा केली होती आपण त्या कलशातलं पळीभर पाणी हातामध्ये घ्यायचं डाव्या हातामध्ये पळी घ्यायची पळी भरून उजव्या हातामध्ये बेलाचं पान किंवा तुळशीचं पान घ्यायचं आणि त्या पळीतलं पाणी पूजा साहित्यावरती 3 वेळा प्रोक्षण करायचं आणि नंतर स्वतःच्या अंगावरती 3 वेळा प्रोक्षण करायचं अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं स्थलादि शुचिः आता मुख्य लक्ष्मीपूजन प्रारंभ चौरंगावर पसरलेल्या तांदळावर जो तांब्याचा कलश ठेवला आहे त्यात सर्वप्रथम आपणाला वरुणाची स्थापना करायची आहे पुढे आधी मंत्र आणि नंतर कृती कोणती करायची ते सांगितले आहे कलशस्य वरुणाय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि श्रीं नमः गंधं समर्पयामि श्रीं नमः अम्रपल्लवं समर्पयामि श्रीं नमः दुर्वांकुरान् समर्पयामि श्रीं नमः पूगिफलानि समर्पयामि श्रीं नमः सुवर्णरत्नानि द्रव्यं समर्पयामि ओम श्रीं नमः पुष्पाणि समर्पयामि तुलसीपत्रम् अक्षतान् समर्पयामि वरुणदेवताभ्यो नमः स्थावरधूपं समर्पयामि दीपं दर्शयामि नैवेद्यार्थे आसादितो शर्करा खाद्य नैवेद्यं समर्पयामि त्या कलशाच्या वरुणाला साखरेचा नैवेद्य दाखवायचा जमिनीवरती चौकोनी मंडळ करून त्या नैवेद्यावरती 3 वेळा पाणी फिरवायचं ओम प्राणाय असं 2 वेळा करायचं ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा उत्तराभूषणं हस्तमुख प्रक्षालं तांबूलं श्रीफलं नमस्कारान् समर्पयामि वरुणाय नमः प्रसन्न पूजार्थे नमस्कारान् समर्पयामि पळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं अनेन कृतपूजनेन अपांपती वरुणः प्रियंताम आता लक्ष्मीचं ध्यान करायचं विद्यावंतं यशस्वंतं लक्ष्मीवंतं जनंगुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् आपल्या समोर चौरंगावरती जी लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे ती तामणामध्ये घ्यायची त्यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायच्या आपण जिथून मूर्ती घेतली त्या आसनावरती अक्षता ठेवायच्या ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् लक्ष्मी कुबेर देवताय नमः आसनार्थे अक्षतान् समर्पयामि लक्ष्मी कुबेर देवताय नमः पादयोः पाद्यं समर्पयामि लक्ष्मी कुबेर देवताय नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि लक्ष्मी कुबेर देवताय नमः आचमनीयं स्नानीयं समर्पयामि लक्ष्मी कुबेर देवताय नमः पंचामृत स्नानं समर्पयामि आता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालायचं पहिल्यांदा दुधाचं स्नान नंतर दह्याचं त्यानंतर तुपाचं त्यानंतर मधाचं नंतर साखरेचं स्नान असं 5 वेळा देवीच्या मूर्तीवरती स्नान घालायचं लक्ष्मी कुबेर देवताय नमः पयस्नानं समर्पयामि दधिस्नानं समर्पयामि मृदस्नानं समर्पयामि मधुस्नानं समर्पयामि मधुस्नानानन्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि पयादि पंचामृतस्नानानन्तरेण
शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. आता पंचामृत स्नान झाल्यानंतर पुन्हा 5 वेळा शुद्ध पाणी देवीच्या अंगावरती घालायचं. लक्ष्मी कुबेर देवताय नमः. वयादि पंचामृत स्नानानंतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. त्यानंतर देवीची पंचोपचार पूजा करायची. करंगळी शेजारच्या बोटाने देवीला गंध लावायचो. लक्ष्मी कुबेर देवताय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. सर्व अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. लक्ष्मी कुबेर देवताय नमः. 2 वेळा हातावरनं पाणी सोडून द्यायचं. धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे आसादितो. पंचामृताचा नैवेद्य देवीला दाखवायचा. उर्वरित पंचामृत शेष नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळा पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालं समर्पयामि. मुखप्रक्षालं समर्पयामि. चौरंगावरती जो विडा ठेवलेला आहे त्या विड्यावरती थेंबर पाणी सोडायचं. त्यानंतर फळ ठेवलं असेल त्या फळावरती थेंबर पाणी सोडायचं. नंतर नारळ ठेवलेला असेल त्या नारळावरती थेंबर पाणी सोडायचं. मुखवादार्थे पुगिव्रतांबूलं सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलमहाफलं समर्पयामि. त्यानंतर हातामध्ये अक्षता घेऊन मूर्तीच्या मस्तकावर वाहून नमस्कार करायचा. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. वळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं. अनेन पंचामृत पूर्वाराधनेन तेन श्री भगवान लक्ष्मी कुबेर देवता प्रियंतां तत्सत कुबेर अर्पणमस्तु. आता एका हातामध्ये देवाला वाहिलेलं फूल घ्यायचं. त्याचा वास घ्यायचा आणि आपल्या उजव्या हाताच्या बाजूला ते फूल ठेवून नमस्कार करायचा. उत्तरे निर्मालं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. आता उजव्या हाताने 16 वेळा पाणी देवीला घालायचं. ओम विश्वेश्वरीं जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीं निद्रां भगवतीं विष्णु रतुलां तेजो प्रभो ब्रह्मोवाच. त्वं स्वाहा त्वं तदा त्वमिव षट्कार स्वरात्मिका सुधा त्वमक्षरे नित्ये धृता मात्रात्मिका स्थिता अर्धमात्रा स्थिता नित्या अनुच्चार्या विशेषतः त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा. त्वयेतद्धारतेजबन्ध्वयेत सूर्यतेजगतो त्वयेतस्बाल्यते देवी त्वमस्यन्त्येच सर्वदा. विसृष्टसृष्टिरूपात्मरूपाच पालने तथा सौहृदरूपान्ते जगतोश्च जगन्मये. अमृताभिषेकोस्तु शांती पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. आता देवीला अत्तर लावायचं. त्यानंतर गरम पाण्याने धुवून घ्यायचं. लक्ष्मीला पुसायचं स्वच्छ आणि जागेवरती आसनावरती अक्षता ठेवून मूर्ती जागेवरती ठेवून द्यायची. लक्ष्मी कुबेर देवताभ्यो नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता 16 मण्यांचं जे कापसाचं वस्त्र असेल ते देवीच्या गळ्यामध्ये घालायचं. त्यानंतर करंगळी शेजारच्या बोटाने देवीला गंध लावायचो. लक्ष्मी कुबेर देवतायै नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. महावस्त्रं समर्पयामि. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर हार घालायचा. फुले व्हायची. त्या तुळशी व्हायच्या. बेल व्हायचा. लक्ष्मी कुबेर देवतायै नमः. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. उद्बत्ती ओवाळायची. निरांजन ओवाळायची. स्थावर धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. आणि पेढ्याचा किंवा बत्ताशे लाह्या वगैरे त्याचा नैवेद्य अर्पण करायचा लक्ष्मीला. नैवेद्यार्थे आसादित खरवोक्त पयोविकार नैवेद्यं समर्पयामि. चौकोनी मंडल करायचं जमिनीवरती. नैवेद्य ठेवायचा आणि त्या नैवेद्याभोवताली 3 वेळा पाणी प्रोक्षण करायचं. असं 2 वेळा करायचं. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. मध्ये प्राशनार्थे पानीयं पुनः. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. हातावरून 3 वेळा पाणी सोडून द्यायचं. उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तमुख प्रक्षालं तांबूलं श्रीफलं नमस्कारान् समर्पयामि. लक्ष्मीला अक्षतभाव नमस्कार करायचा. लक्ष्मी कुबेर देवतायै नमः. प्रसन्न पूजार्थे प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. त्यानंतर पळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं. अनेन कृतपूजनेन लक्ष्मी कुबेर देवता प्रियंतान् मम. त्यानंतर लेखनी म्हणून वही वगैरे आहे. वही त्यानंतर पेन याची पूजा करायची. लेखनी देव्यै नमः म्हणून पंचोपचार पूजा करायची. पेन घ्यायचा. चौरंगावरती ठेवायचा. त्याला गंध लावायचं. अक्षत व्हायची. हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर लेखनी देव्यै नमः म्हणून
पूजा करायची. लेखनी देव्ये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. लेखनी देव्ये नमः अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं कालोद्भव पुष्पं समर्पयामि. लेखनी देव्ये नमः धूपं समर्पयामि. दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे पुन्हा पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा लेखनीला. खरवोक्त पयोगार नैवेद्यम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा हातावरून पाणी सोडायचं. उत्तरा भोजनम हस्तमुख प्रक्षालम तांबूलम श्रीफलम नमस्कारां समर्पयामि. अक्षत व्हायची लेखनीला आणि नमस्कार करायचा. लेखनी देव्याय नमः नमस्कारां समर्पयामि. पळीभर पाणी हातावरून सोडून द्यायचं. अनेन पंचोपचार पूजनेन लेखनी देवता प्रियंताम. आता सरस्वतीची पूजा करायची. वही वगैरे असेल किंवा तुमची रोजनिशी असेल वर्षाची तर त्याच्यावरती वही उघडायची. 5 नावं लिहायची त्या वहीवरती. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री लक्ष्मी देव्यै नमः अशी 5 नावं लिहायची. नावं लिहून झाल्यानंतर कुंकवाचं पातळ गंध केलेलं कुंकवाचं स्वस्तिक त्या वहीवरती काढायचं. त्यानंतर त्या वहीची पूजा करायची. पहिल्यांदा ध्यान करायचं सरस्वतीचं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. श्री लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. गंध लावायचं. अक्षत व्हायची. हळदी कुंकू व्हायचं. लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. सर्व अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. हरिद्रां कुंकुम सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. फुले व्हायची. कालोद्भव पुष्पं समर्पयामि. धने वगैरे आणले असतील ते धने व्हायचे. त्यानंतर लाह्या व्हायच्या. बत्तासे वगैरे वहीला व्हायचे. लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. खरबोक्त पविकार नैवेद्यम. त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा. पेढ्याचा नैवेद्य दाखवायचा. 3 वेळा पाणी प्रोक्षण करायचं. असं 2 वेळा करायचं. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. मध्ये प्राशनार्थे पानीयम ब्रह्मणे स्वाहा. 3 वेळा हातावरून पाणी सोडायचं. उत्तरा भोजनम हस्तमुख प्रक्षालम तांबूलम श्रीफलम समर्पयामि. एक गंधफूल वहीला वाहून नमस्कार करायचा. लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. करोद्वर्धनार्थे चंदनं समर्पयामि. चौरंगावरती जो विडा ठेवलेला आहे त्या विड्यावरती थेंबर पाणी सोडून नमस्कार करायचा. फलार्थी इदम नारिकेल महाफलम समर्पयामि. पळीभर पाणी हातावरून सोडून द्यायचं. अनेन कृतपूजनेन लक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. लक्ष्मी सरस्वती देवता प्रियेताम. तत्सत जगदंबार्पणमस्तु. आता देवीची प्रार्थना करायची. देवीला काय तुम्हाला गाराणं सांगायचं असेल तर ते मनामध्ये सांगायचं. ऐश्वर हे जे आमचा व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये उन्नती होऊ दे. त्यानंतर उत्तम प्रकारे लक्ष्मीचं वास्तव्य राहू दे. नंतर लक्ष्मी स्थिर राहू दे या व्यवसायामध्ये असं प्रार्थना करून नमस्कार करायचा. आवाहनं न जानामि दवार्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव जो. आगता सुखसम्पत्ति पुण्यौषधदर्शनाथो. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि. पुत्रान् देहि धनं देहि. सर्वान् कामांश्च देहि मे. आता पळीवर पाणी हातावरून सोडून द्यायचं. यस्य स्मृताजना तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णतायादि सद्यो वंदेतमुचितम्. अनेन देशकालानुसारतः ब्राह्मणद्वारा प्रतिवार्षिक लक्ष्मी कुबेरदेवता पूजन आख्येन कर्मणः भगवान् परमेश्वरः प्रीयन्तान् नमः. तत्सत जगदंबार्पणमस्तु.